सामंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची संधीची वाट बघतायत. कधी एकदा ती संधी आपल्याला मिळतायत या तयारीमध्ये ते आहे. कोण म्हणलं? काय मानायचं तुमचं? काय संबंध नाही, काही संबंध नाही त्यांचा. ते बाळा मानेना आमच्या शिवसेनेतल्या अंतर्गत गोष्टी माहीत असायचं काही कारण नाही. आम्ही सगळ्यांनी जेव्हा ही भूमिका 40 आमदारांनी 2022 साली घेतली, 50 आमदारांनी, आज देखील आम्ही 60 आमदार शिवसेनेचे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत. आमचे नेते, पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आमच्यातला कुणीही ना मंत्री, ना आमदार, ना खासदार, ना कुणी नेता, आम्ही एकमेव नेतृत्व पक्षामध्ये मानलेलं आहे, ते आदरणीय शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण करायचा मान्य उदय सामंत साहेबांकडे लोकांनी शंकेनं बघावं. याच्यासाठी केवळ ते बाळमानेंचं स्टेटमेंट असू शकतं, त्याच्यामध्ये 0% तथ्य आहे. चला, भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधलं जे काही संबंध आहेत ते ठीक आहेत का? कारण संजय शिरसाट यांनी देखील परवा एक दावा केला की भाजप उत्तर शिवसेनेला करते किंवा मला सांगा, महायुतीमध्ये मोठा पक्ष भाजप आहे, त्यांच्या खालोखाल आम्ही आहोत आणि आमच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार, अजितदादा गट आहे. जर समन्वय नसता, जर आमच्यात एकमेकांच्या मध्ये बेबनाव असता, तर 2 दिवस मला सांगलीला पाठवून मान्य शिंदे साहेबांनी तानाजीराव पाटलांच्या सारख्या दिग्गज नेत्याला त्यांना विनंती करून त्यांचं मन परिवर्तन करून अर्ज माघार घ्यायला लावली नसती ना. आम्ही हाताची घडी काढून बघत बसलो असतो. त्यामुळे बिलकुल असं काही नाही. हे बघा, किरकोळ कुरबुरी ह्या सगळ्याच पक्षात जातात. तर ते एकत्र 3 पक्षांचं एकत्र सरकार म्हणल्यावर थोडंसं भांड्याला भांडं कुठेतरी लागतं. पण आम्ही एवढी काळजी घेतो की भांड्याला भांडं लागलेला आवाज घराच्या बाहेर जाणार नाही, आपल्या घरातच राहील, शेजारच्या घरात कळणार नाही. एवढी काळजी आम्ही घेत असतो. उधळपट्टी केली अशा प्रकारचा आरोप संजय राऊत यांनी केलेला. फक्त त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव, तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं. कारण तुमच्या उमेदवारांना कळालं, मी मगाशी म्हणलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही, त्यांनी माघार घेतली. त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा. 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणावं काय असेल तर. तुमचा दावा आहे की मताच्या सगळे गणित बघितल्यानंतर, आकडेवारी बघितल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मागे. मात्र विरोधकांकडून आरोप होतो की मोठ्या प्रमाणावर महायुतीकडून दबावाचं राजकारण केलं गेलं, पैशाची आमिष दाखवली गेलेली आहेत आणि त्यामुळं एका मताला किमान 25 लाख रुपयांची. काय मला पुरावा द्यायला का तिने कुणी? असं जे लोक बोलतात, सांगा ना त्याला, म्हणा काय पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. मी काय पहिलं वाक्य काय सांगितलं, मतांचं हे बघा, शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मतं, आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर असणाऱ्या स्थानिक आघाड्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणच्या आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज जर पाहिली ना, तर पुढे महाविकास आघाडीचा टिकावच लागू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचं अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्य संजय राऊत नेहमीच करतात. काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही. तसंच हे मोठ्या रकमेचे आकडे बोलायचे आणि आपलं त्यांना सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करून, पण त्याच्यात त्याला काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही.